मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. नाशिकमध्ये झाडे तोडण्याच्या प्रस्तावाच्या विरोधामध्ये नागरिकांनी काढलेल्या मोर्चामध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांनी सहभाग घेतला. शहरामधील अनेक पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चानंतर आंदोलनकर्त्यांनी नाशिकचे महापौर हिमगौरी आडके यांना निवेदन देत झाडे तोडू नये अशी मागणी केली. यावेळी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की नाशिककरांनी झाडांसाठी एकत्र येत काढलेला हा मोर्चा कौतुकास्पद आहे. नेहमी नेते मोर्चे काढतात, मात्र आज नागरिक स्वतः झाडांसाठी रस्त्यावरती उतरले आहेत. मी फक्त त्यांच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलो आहे असं त्यांनी म्हटलं. झाडे का कापली जात आहेत याचं स्पष्ट उत्तर प्रशासनानं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. समाधानकारक उत्तर मिळाल्याशिवाय एकही झाड कापू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. तसेच समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आपणही सहभागी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मनसेची सत्ता असताना कुंभमेळा झाला होता आणि त्यावेळी एकही झाड न कापता साधुग्राम उभारण्यात आलं होतं अशी आठवण देखील त्यांनी करून दिली. दरम्यान पर्यावरणप्रेमी अमित कुलकर्णी यांनी म्हटलंय की झाडे आणि इतर मुद्द्यांवरती महापौरांच्या सोबत चर्चा झाली आहे. समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुढील आठवड्यामध्ये बैठक न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत समितीसाठी 12 ते 15 नावं देण्यात येणार आहेत असं त्यांनी म्हटलं. मोर्चावर निघाला आणि राजकारणी दरवेळेला पुढे मोर्चे काढतात, पण लोक रस्त्यावर येऊन मोर्चे काढताना खूप कमी दिसतात. त्याच्यामुळे मला ॲक्च्युली नाशिककरांचा अभिमान आहे की झाडांसाठी त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी मोर्चा काढला. त्याच्यामुळे नेतृत्व खरं त्यांचं आहे. आम्ही त्यांना त्या नेतृत्वात सहभाग घेतलाय, त्या मोर्चात सहभाग घेतलाय आणि मी पाठिंबा द्यायला आलो. पण खरंच उत्तम काम करतात हे. आणि मला वाटतं जे मुद्दे मांडले महापौरांसमोर ते मला वाटतं तुम्हाला हेच सांगतील. पुढे काय झालं आहे मी तुम्हाला सांगतो, पण मुद्दे काय मांडले हे पहिलं ऐकणं महत्त्वाचं. आज झाडं तोडण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. त्याचप्रमाणे गोदावरी नदीचं प्रदूषण, काँक्रिटीकरण या सर्व मुद्द्यांवर त्यांची चर्चा आली. मागे पण आम्ही एकदा आयुक्त मॅडम आणि महापौर मॅडम यांच्यावर चर्चा केली होती. त्यावेळेस महापौर मॅडम पण बोलले होते की आम्ही समन्वय साधण्यासाठी प्रशासन म्हणजे राज्य शासन आणि पर्यावरणप्रेमी नाशिककर यांच्यामध्ये आम्ही समन्वय साधू. तो समन्वय अजून कुठं घडलेला नाहीये. त्या अनुषंगाने हा मोर्चा होता. या मोर्चामध्ये त्यांनी आता आम्हाला परत एकदा आश्वासन दिलं की तुम्ही एक समन्वय समिती बनवू. आपण पर्यावरणप्रेमीची 10-12 नावं असतील आणि काही प्रशासनाचं नावं असतील. त्या अनुषंगाने आज संध्याकाळपर्यंत आम्ही ते नावं द्यायचे आहेत आणि पुढच्या 2-3 दिवसात सोमवार मंगळवारी ती प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी यांची एक समन्वय मिटिंग करणार आहेत. आणि त्या मिटिंगमध्ये जी प्रस्तावित वृक्षतोड आहे किंवा तपोवनाचा जो विषय माई सेंटर आहे या सर्वांवर चर्चा करायची. आणि जर ही समन्वय बैठक जर पुढच्या हप्त्यामध्ये नाही झाली तर पर्यावरणप्रेमींतर्फे पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिका असेल प्रशासनाविरोधात यापेक्षाही उग्र आम्ही आंदोलन करू आणि याचा वेळोवेळी पाठपुरावा करू आणि यांच्या जोपर्यंत आमच्या मागण्या. किरण आयर, C24 तास, नाशिक.